डोंगरगांव में भव्य तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी उत्साहपूर्वक संपन्न। आधुनिक डेयरी प्रबंधन, हाइड्रोपोनिक तकनीक और उन्नत नस्लों पर विशेषज्ञों का मार्गदर्शन। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। महाराष्ट्र के गोंदिया के सड़क अर्जुनी तहसील के डोंगरगांव में आज 20 फरवरी को भव्य तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी एवं मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्वक संपन्न हुआ। कार्यक्रम का आयोजन पशु संवर्धन एवं दुग्ध व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन द्वारा पंचायत समिति सड़क अर्जुनी तथा जिला परिषद गोंदिया के संयुक्त तत्वावधान में किया गया। इस अवसर पर तालुका के सैकड़ों पशुपालकों ने बड़ी संख्या में भाग लिया। कार्यक्रम में प्रमुख रूप से विधायक राजकुमार बड़ोले, लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिला परिषद गोंदिया, डॉक्टर जालिंदर तिटमे, जिला उपायुक्त पशु संवर्धन एवं दुग्ध, जिला परिषद गोंदिया, पंचायत समिति के सभापति चेतन वलगाए, माजी सभापति शालिंद्र कापगते, बीडीओ दिलीप खोटेले, उपायुक्त डॉक्टर गुणवंत भड़के, डॉक्टर श्रीकांत वाघाए तथा डोंगरगांव की सरपंच पौर्णिमा गणवीर उपस्थित रहे। इसके अतिरिक्त दीपाताई चंद्रिकापुरे, सभापति जिला परिषद गोंदिया, जिला परिषद सदस्य कविता रंगारी, भूमेश्वर पटले, निशा काशीवार, उपसभापति पंचायत समिति सड़क अर्जुनी, सपना नाइक, वर्षा शाहारे एवं दीपाली मेश्राम की भी प्रमुख उपस्थिति रही। कार्यक्रम की प्रस्तावना डॉक्टर गुणवंत भड़के ने प्रस्तुत की। अपने संबोधन में लायकराम भेंडारकर ने कहा कि भारत एक कृषि प्रधान देश है और किसानों को खेती के साथ डेयरी व्यवसाय जैसे सहायक व्यवसाय को भी विकसित करना समय की आवश्यकता है। उन्होंने कहा कि पारंपरिक पद्धतियों के स्थान पर आधुनिक तकनीक अपनाने से उत्पादन और आय में वृद्धि संभव है। शासन की विभिन्न योजनाओं की जानकारी पशुपालकों तक पहुंचाने के उद्देश्य से ऐसे आयोजनों का आयोजन किया जाता है। आपला जो या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे की आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे आपण कृषी प्रधान देश म्हणून आपला समोर आहे आणि सोबत आपल्या जिल्ह्यामध्ये आपण मुख्यतः धानाची शेती करतो, परंतु त्याच्यामध्ये आपला जो शेतकऱ्यांचा उत्पन्न आहे हा कमी असतो। एक पूरक व्यवसाय म्हणून आपल्या भागात विशेषतः गाई म्हशी अशा पद्धतीचे जनावर आपल्या भागात पोचतात आणि दुय्यम व्यवसाय म्हणून सातत्याने सुरू आहे आणि एक पारंपरिक व्यवसाय आहे, परंतु महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल यांच्या माध्यमातून त्या तांत्रिक युगात त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, उत्पन्नात वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीचा मानस आमच्या दोन्ही सरकारचा आहे आणि ती यंत्रणा आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी या ठिकाणी मिळते, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे हा उद्देश ठेवून सातत्यानं संबंध 8ही तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। तशाच पद्धतीनं सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत आपल्या डोंगरगाव या गावामध्ये या ठिकाणी प्रदर्शनीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याचा एक चांगला आनंद आहे की या भागामध्ये आणि या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला। जवळपास 30-35 लिटर अशा पद्धतीच्या दूध देणाऱ्या गायी असतील, म्हशी असतील त्या प्रदर्शनीमध्ये आणल्या नाहीत। एवढंच नाही तर बाकी शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पोसणारे सुद्धा शेतकरी बांधव या ठिकाणी सहभागी झाले। महिला भगिनींनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला। निश्चितपणे याचा प्रचार प्रसार होईल आणि केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून ज्या विविध योजना आपल्या शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने फायदा होईल, विकास होईल या ठिकाणी एक निश्चितपणे जिल्ह्याच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून आपण या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विधायक राजकुमार बड़ोले ने उन्नत नस्ल की दुधारू गायों के महत्व पर प्रकाश डाला। उन्होंने बताया कि कुछ पशुपालकों द्वारा 28 से 29 लीटर तक दूध उत्पादन किया जा रहा है, जो सराहनीय है। 35 लीटर तक दूध देने वाली गायों का उदाहरण देते हुए उन्होंने आधुनिक एवं संकरित नस्लों को अपनाने का आह्वान किया। देशी नस्लों की तुलना में जर्सी एवं अन्य संकरित नस्लें अधिक उत्पादन देने में सक्षम हैं। उन्होंने महाराष्ट्र में बड़ी सहकारी डेयरी संस्थाओं की स्थापना की आवश्यकता भी व्यक्त की। आज डोंगरगाव या ठिकाणी तालुका स्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचा हा मेळावा आणि मार्गदर्शन मेळावा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि फार चांगलं या ठिकाणी तालुक्यातील जे पशुसंवर्धक आहेत, गोपालक आहेत, शेतकरी आहेत, मेंढी आपले शेळी पालक आहेत, मेंढी पालक आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी आला होता आणि त्यांनी उत्तम जातीचे, उत्तम वाणाच्या ज्या गायी आणि म्हशी वगैरे या ठिकाणी ते पाळत आहेत। तर हे सगळं पाहून फार बरं वाटलं। विशेषत्वानं जे होलिस्टीन जी नेदरलँडची जी गाय आहे या ठिकाणी ती
28-29 लिटर पर्यंत दूध देत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अफगाणी म्हैस आहे, तिचं पण उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. उस्मानाबादी शेळ्या पण या ठिकाणी आहेत. हायड्रोपोनिक प्रक्रियेप्रमाणे त्या ठिकाणी जे गवत उत्पादन केलं जाते असे सगळे या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत आणि हे सगळे आधुनिक पद्धतीनं नवनवीन प्रजातीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रजाती आपल्या भागामध्ये होतात. हे पाहून फार बरं वाटते. हे सगळं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं सडक-अर्जुनी तालुका, अर्जुनी मोरगाव तालुका हे अत्यंत पाणी जास्त आहे, शेतीचं उत्पादन चांगलं घेतात आणि म्हणून त्यांच्यासाठी हे दर्जेदार शेतीला जोडधंदा म्हणून या सगळ्या वाहनांचे उत्पादन वाढवणं, त्या दृष्टीने हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला वाटते त्याचा फायदा भविष्य काळामध्ये नक्की आमच्या या भागामध्ये होईल. पंचायत समिति के सभापति चेतन वलगाए ने अपने अध्यक्षीय भाषण में कहा कि किसान देश की रीढ़ हैं तथा डोंगर गांव क्षेत्र में प्रगतिशील किसानों की संख्या उल्लेखनीय है. ग्रामीण क्षेत्रों में कृषि एवं पशुपालन व्यवसाय को सशक्त बनाने हेतु सामूहिक प्रयास आवश्यक हैं. प्रदर्शनी में हाइड्रोपोनिक पद्धति से मक्का के माध्यम से हरा चारा उत्पादन करने वाला स्टॉल विशेष आकर्षण का केंद्र रहा. बिना मिट्टी के केवल पानी एवं पोषक तत्वों की सहायता से उच्च गुणवत्ता वाला पशुचारा तैयार करने की जानकारी दी गई. साथ ही नेपियर घास एवं मक्का अवशेषों से इथेनॉल एवं सीएनजी उत्पादन की संकल्पना पर भी चर्चा की गई. उस्मानाबादी नस्ल की बकरियों का प्रदर्शन किया गया तथा विशेषज्ञों ने बताया कि ग्रामीण क्षेत्रों में बकरी पालन लाभदायक व्यवसाय सिद्ध हो सकता है. मैं डॉक्टर जालिंदर तिटमे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय, जिल्हा परिषद गोंदिया. या ठिकाणी तालुकास्तरीय हे भव्य पशुपक्षी प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पशुपक्षी प्रदर्शनीचा उद्देशच आहे की या ठिकाणी जे काही चांगलं पशुधन आहे, जास्त उत्पादन देणारं पशुधन आहे, मग त्याच्यामध्ये दुधाळ गायी असतील, दुधाळ म्हशी असतील, त्यानंतर शेळ्या असतील, शेळ्यांपासून दूध देणाऱ्या शेळ्या आणि मांस उत्पादन करणाऱ्या शेळ्या, त्यानंतर कुक्कुट पक्षी असतील, कुक्कुट पक्ष्यांमध्ये सुद्धा मांस उत्पादन देणाऱ्या आणि अंडी देणाऱ्या, या पद्धतीचं हे पशुधन या ठिकाणी चांगल्या वंशावळीचं या ठिकाणी यावं आणि त्यांना या ठिकाणी या पशु प्रदर्शनीमध्ये आपण बक्षीस देणार आहोत की जेणेकरून त्या शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा उत्साह वाढावा आणि चांगलं पशुधन या ठिकाणी पाळावं, हाच या ठिकाणी या पशु प्रदर्शनीचा उद्देश आहे. डॉक्टर गुणवंत भड़के ने पशुपालकों को मार्गदर्शन देते हुए दूध में फैट एवं एसएनएफ की मात्रा बढ़ाने के लिए संतुलित एवं गुणवत्तापूर्ण पशु आहार प्रबंधन का महत्व स्पष्ट किया. उन्होंने कहा कि शुद्ध एवं गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन के माध्यम से आर्थिक समृद्धि प्राप्त की जा सकती है. आज या गावामध्ये, डोंगरगाव खजरी या गावामध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे तालुकास्तरीय जे पशुपक्षी प्रदर्शनी आयोजित करण्यात आले होते, याकरता प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भेंडारकर सर, पंचायत पशुसंवर्धन विभागाच्या सभापती, जिल्हा परिषदेच्या सभापती आदरणीय दीपाताई चंद्रिकापुरे मॅडम आणि आपल्या याच्या प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून आदरणीय आपल्या विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार राजकुमारजी बडोले साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. काय सांगाल, या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल का? या प्रदर्शनीचा लाभ म्हणजे ज्या पशुपालकांनी आपली उत्कृष्ट जनावरे सांभाळली, त्यांनी कशा पद्धतीनं पालन पोषण केलं, त्यांच्यापासून इतर पशुपालकांनी प्रेरणा घेऊन आपल्या घरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं पशुपालन करावं आणि आपली आर्थिक उन्नती साधावी, हा या पशुपक्षी प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आहे. येत्या 15 दिवसामध्ये आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये अशीच भव्य अशी जिल्हा पशुपक्षी प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहे. त्या प्रदर्शनीचा उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जे उत्कृष्ट असं पशुधन आहे ते आपल्या समाजापुढे यावं आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण पशुपालकांनी आपल्या पशुधनामध्ये सुधारणा करावी आणि आपली आर्थिक उन्नती करावी, हा त्यामागचा उद्देश राहणार आहे. सरपंच पौर्णिमा गणवीर ने गांव में इतने बड़े स्तर पर प्रदर्शनी आयोजित होने पर गर्व व्यक्त किया तथा आयोजकों का आभार प्रकट करते हुए सभी से शांतिपूर्वक सहभागिता का आह्वान किया. आज डोंगरगाव खजरी येथे पशुपक्षी प्रदर्शनीचं कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाबद्दल मला एवढंच म्हणणं आहे की तालुक्या अंतर्गत प्रत्येक जे मोठे गाव आहेत त्या गावात असं कार्यक्रम व्हायला पाहिजे, जेणेकरून जे पशुपक्षी आहेत, जे पालक आहेत पशुपक्षीचे, ते कुठेतरी त्यांना म्हणजे
प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या पशुची संख्या कुठेतरी वाढेल असं मला वाटत आहे. आणि हा एवढा भव्य दिव्य जी प्रदर्शन आज आपण आपल्या डोंगरगावमध्ये केलेली आहे, तर त्या अंतर्गत मला असं वाटत आहे की नियोजनाचं जो काम केलेलं आहे, जे डिपार्टमेंटली काम केलेलं आहे त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मला वाटत नव्हतं की माझ्या गावामध्ये हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात येईल, परंतु मी सर्व गावकरी मंडळांचे आणि पशुपालकांचे या ठिकाणी कौतुक करते. कार्यक्रम में उत्कृष्ट पशुपालकों को नगद पुरस्कार, प्रमाण पत्र एवं स्मृति चिन्ह प्रदान कर सम्मानित किया गया. तालुका के विभिन्न गांवों से लाई गई गाय, भैंस, बकरी एवं अन्य पशु पक्षियों को देखने के लिए नागरिकों की भारी भीड़ उमड़ी. या प्रदर्शनीत एकूण 13 गट होते आणि त्याला प्रथम, द्वितीय, तृतीय असे 39 बक्षीस वाटप करण्यात आले. त्यामध्ये जवळपास 1,59,000चे बक्षीस चेकद्वारे वाटप करण्यात येईल. आणि तसेच जे जनावरांचे क्रमांक नाही आले त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत वाटप करण्यात येईल. जवळपास 570 जनावरांची इथं नोंदणी झालेली आहे आणि परिसरातील जे बहुतेक 500च्या वर पशुपालक इथे जमा झाले होते. या पशु प्रदर्शनीत जातिवंत दुधाळ जनावरे तसेच जातिवंत शेळी, मेंढी, कुक्कुट, पक्षीगट असे विविध प्रकारचे गटांचा इथे अंतर्भाव करण्यात आला होता. तसेच तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल. जिला परिषद विद्यालय सहित अन्य विद्यालयों के विद्यार्थियों ने और महिलाओं ने सांस्कृतिक प्रस्तुतियां देकर कार्यक्रम में उत्साह का वातावरण बनाया. आयोजकों ने विश्वास व्यक्त किया कि आधुनिक तकनीक, शासन की योजनाओं की जानकारी एवं प्रत्यक्ष मार्गदर्शन से पशुपालकों को इस प्रदर्शनी का निश्चित रूप से लाभ मिलेगा. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.